सातारा व सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत सर्वत्र चर्चा होती। मात्र महत्त्वाची आज अपडेट येते अशी की यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक पावसाळा संपेपर्यंत पुढे जाण्याची अधिक शक्यता आहे। खरं तर याबाबत 2 ते 3 वेळा आम्ही यशवंतनगरीच्या माध्यमातून या बातमी देण्याचा प्रयत्न केला। मात्र महत्त्वाचं म्हणजे आजची अपडेट, आज 13 मे 2026 आजची अपडेट अशी आहे की अनेक जणांनी खरं तर मत व्यक्त केलं होतं की 14 मे रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, म्हणजे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा। मात्र अजूनही याबाबत अनिश्चितता असल्यामुळं आणि विशेषतः सहकार खातं जे आहे यांनी निवडणूक घ्यायची का नाही याबाबत चर्चा सुरू आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे पावसाळी वातावरण, याचबरोबर जे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील 45 ते 50 हजार जे सभासद संख्या आहे आणि या सभासद संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं याचबरोबर शिक्षक उपलब्ध होतील की नाही, कारण जून महिन्यामध्ये ही निवडणूक खरं तर येणार आहे, पावसाळा आहे आणि त्यातच प्रशासनानं सुद्धा अनेक वेळा माहितीसुद्धा मागवली, त्यानंतर ही निवडणूक पुढे जाण्याची अधिक शक्यता आहे। आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही निवडणूक साधारणतः 4 ते 5 महिने पुढे जाण्याची शक्यता आहे, म्हणजे दिवाळीच्या दरम्यान यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र आजची 13 मे 2026 रोजी आज संध्याकाळची 6 वाजताची ही बातमी आहे की यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता झालेली आहे आणि यावर उद्या किंवा परवा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। खरं तर अनेक सभासद असतील किंवा अनेक नेते असतील वेगवेगळ्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील, हे इच्छुकासाठी प्रत्येकाची मांदियाळी सुरू होती, इच्छुक उमेदवार प्रचंड प्रमाणात होते। मात्र ही निवडणूक पुढे जाण्याची अधिक शक्यता आहे आणि त्याच्यावर 1 ते 2 दिवसात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विकास भोसले, यशवंतनगरी, कराड।